तर नमस्कार मित्रांनो, ही तर फक्त व्हिडिओची सुरुवात आहे। पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावाच लागेल। चला आकाशातून उडूया, कोकण कन्या चाललीये भर। आता तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे, पावसाळा सीझन सुरू आहे। तर पावसाळ्यामध्ये खूप जास्त पाऊस पडतो आणि मुंबईमध्ये तर पाहायलाच नको। अशा प्रकारे माझा ट्रॅव्हल सुरू झालेला आहे। व्हिडिओ पुढेपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला कळेल मी कुठे ट्रॅव्हल करत चाललेले आहे। तर मी आणि आदित्य आम्ही दोघं चाललेलो आहोत ट्रॅव्हल करत भर पावसातून। सो चला आता पुढे तुम्हाला थोडंसं सस्पेन्स आहे ते सुरुवातीलाच कळालेलं असेल, पण व्हिडिओचा आनंद तुम्हाला घ्यायचा आहे। चला अशा प्रकारे मी टर्मिनल्सला पोहोचलेले आहे। तर हे आहे आपलं छत्रपती शिवाजी टर्मिनल्स। सो मी आलेले आहे टर्मिनल्सला, बॅग ड्रॉप करत आहोत, म्हणजे इथे बॅगिंग चेकिंग होते। त्यानंतर मला माझा पास ऑनबोर्डिंग पास मिळालेला आहे। अशा प्रकारे थोडंफार मी आता एक्सप्लोर करते, म्हणजे हे टर्मिनल्स कसं आहे ते थोडंफार तुम्हाला दाखवते। चला फायनली मी आलेली आहे छत्रपती शिवाजी टर्मिनल्सला आणि मी आज फर्स्ट फ्लाईटचा ट्रॅव्हल करणार आहे। सो माझी ट्रॅव्हल जर्नी बघायला विसरू नका। नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। आता तुम्ही सुरुवातीपासून थोडासा ट्रॅव्हल बघितला असेल आणि थोडा बॅकग्राऊंडवरून तुम्हाला कळालेलं असेल की मी कुठेतरी आलेली आहे। सो येस, आज मी आलेले आहे छत्रपती शिवाजी टर्मिनल्सला आणि आज माझा पहिला विमान प्रवास आहे। आत्तापर्यंत लहानपणापासून आकाशामध्ये बघून गावी आम्ही छोटे छोटे विमान पाहायचो आणि आज प्रत्यक्षात मी विमान बघणार आहे। बघू शकता भर पाऊस आहे आणि मी अशा वेळी ट्रॅव्हल करते की तुम्हाला माहिती आहे की मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊन झालं होतं, पूर्ण सगळी सुविधा ठप्प झाली होती आणि भर पाऊस आणि या अशा भर पावसामध्ये फायनली तो दिवस आलेला आहे आणि मी खूप जास्त हॅप्पी आहे। सो थोडाफार जो मला व्हिडिओ शूट करता येईल ते तुम्हाला मी दाखवेल। सो माझ्या व्हिडिओला तुम्ही सपोर्ट करा आणि खास करून सगळ्यांसाठी, खास ज्यांनाही माझ्या गावी किंवा इतर कोणाला पाहायला मिळालं नसेल त्यांच्यासाठी हा माझा विमान प्रवास खास आहे। तुम्ही आपलं एअरपोर्ट तर पाहिलेलं असेल। अशा प्रकारे आता मी इंडिगोमधून फ्लाईटमधून जाणार आहे, ट्रॅव्हल सुरू होणार आहे माझा विमानातून। सो चला आता मी सुरुवात करते। आता आपल्याला कसं आधी अनाउन्समेंट केली जाते, म्हणजे अर्धा तास आधी आपल्याला ऑनबोर्डिंग करावं लागतं। सो चला मी इथून आतमध्ये जाते। हे आहे विमानाचं द्वार, म्हणजे इथून सरळ खाली स्लोप असतो तर तिथून आपल्याला जायचं आहे आणि अशा प्रकारे मी विमानामध्ये पोहोचलेले आहे। खूप लोक प्रवास करत आहेत, मी विमानामध्ये माझ्या सीटकडे चाललेले आहे। सो फायनली मला माझी विंडो सीट मिळालेली आहे। बाहेर बघताय तुम्ही पाऊस पण खूप आहे आणि इतकं सुंदर, प्रत्यक्षात विमान इतकं मोठं असतं हे मी पहिल्यांदा पाहिलेलं आहे। याच्या आधी म्हणजे गावाला घरावरून जाणारे विमानच मी पाहत होते, पण प्रत्यक्षात मी आत्ता समोरून विमान पाहते आणि तो प्रवासही करते। आतून बघू शकता विमान खूप भारी आहे आणि प्रत्येकाने हा एक्सपिरियन्स एकदा तरी घ्यावा अशी माझी पर्सनली इच्छा आहे।
सो चला आता आहे ना माझी ती महत्त्वाची घडी आलेली आहे ज्याच्यामध्ये विमान आहे ते टेक ऑफ घेणार आहे. चला सीट बेल्ट तर बांधून घेते, इन्स्ट्रक्शन्स तर कंटिन्यू होत आहेत. नंतर आपल्याला आपला फोन फ्लाईट मोडवरती टाकायचा असतो, त्यामुळे नंतर तर मी तुमच्याशी बोलू शकत नाहीये. सो याच्या आधीच तुम्हाला थोडाफार व्ह्यू दाखवून घेते आणि फायनली आता जस्ट थोड्या वेळामध्ये विमान आमचं टेक ऑफ घेईल. आणि खूप लोकांनी माझ्या मनामध्ये भीती घालवलेली आहे, म्हणजे घातलेली आहे की टेक ऑफ घेताना आपल्याला थोडं कसं तरीच होतं. तर ती कसं तरीच म्हणजे काय हेच तर अनुभवायचं आहे मला. जास्त बडबड करते असं वाटतंय, एक्साइटमेंट खूप असल्या कारणानेही जास्त बडबड करते. सो फायनली बघू शकता तुम्ही टेक ऑफ घेतलेला आहे. हळूहळू वरती जात आहोत आणि खरं म्हणायला गेलं तर मला इतकं अजून काय होत नाही, कारण का आता ते रनवेला आहे. इथून थोड्याच वेळामध्ये आता विमान माझं टेक ऑफ घेणार आहे. वेट फायनली मी आकाशात उडणार आहे आणि अशा प्रकारे मी उडालेली आहे. बघू शकता आता पूर्ण ढग दिसत आहेत. बघा मी घाबरले, येस थोडंफार घाबरले होते म्हणून मोबाईल थोडा बंद ठेवला होता. पण आता फायनली माझा प्रवास सुरू झालेला आहे. आता मी बिलकुल बडबड करणार नाही. तुम्ही थोडेफार आता मी तुम्हाला काही सीन दाखवणार आहे ते बघून घ्या आणि माझा विमान प्रवास कसा वाटतो मला कमेंट सेक्शनमध्ये कळवत राहा. सांगते यार, मी आता अशा टप्प्यामध्ये आलेले की खाली ढग आहेत आणि मी वरती आहे. आमचं विमान 1000 फूट जमिनीपासून वरती उडालेलं आहे आणि असं वाटतं की मी तिथेच आहे, त्याच जागेवरती आहे. मी हलतच नाही. पण खरं म्हणाल तर इतकं फास्ट आणि स्मूथ जात असतं की आपल्याला आतमध्ये कळतही नाही की आपण. तुम्हाला वाटलं की मध्येच थांबली का, तर येस थोडी शांत झाले की कारण विमान लँडिंग होत होतं. तर अशा प्रकारे फायनली मी लँडिंग झालेली आहे, म्हणजे विमान लँड झालेलं आहे आणि मी सुद्धा आलेली आहे. खरं सांगते प्रत्यक्षात इतकं मोठं विमान मी पहिल्यांदा पाहिलेलं आहे. माझ्या आनंद इतका गगनात मावतोय ना की मी छोटंसं का होईना पण इतकं होतं तरी स्वप्न माझं मी पूर्ण केलं. आता इंडिगोची आता ही जी बस आहे यावर मी बाहेर जाणार आणि कळेल मी कुठे जाते. चला वेलकम टू अहमदाबाद. सो मी आलेली आहे अहमदाबादला. तुम्ही माझा ट्रॅव्हल बघितला असेल, विमानातून पहिला प्रवास होता. आता मी अहमदाबादमध्ये एका हॉटेलमध्ये चालली आहे. सो बघूया कुठे चालले ते. सो फायनली आपण अहमदाबादला पोहोचलेलो आहोत आणि आता आपण आदित्य कोणत्या हॉटेलला जाणार आहोत? ताज स्कायलँड. येस, आता तुम्हाला त्या हॉटेलचा सुद्धा थोडासा झलक दाखवणार आहे. सो चला आपण आता ताज हॉटेलला. ताज स्कायलँड हॉटेल अहमदाबादला एका इव्हेंटसाठी. सो तुम्ही माझा ट्रॅव्हल ब्लॉग, माझी फर्स्ट फ्लाईट आणि ताज हॉटेलपर्यंतचा व्हिडिओ बघितलात. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.